हॅलो डेव्हलपर्स, जय शिवराय. वेलकम टू कोड विथ ऋषिकेश. आज आपण सुरुवात करत आहोत वेब एपीआय पासून, बरोबर. अँड आय प्रॉमिस यू की तुम्हाला वेब एपीआय इतकं सिंपल वाटेल की तुम्ही लगेचच प्रोजेक्ट क्रिएट करून बघाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट इज वेब एपीआय. त्यानंतर आपण प्रोजेक्ट क्रिएट करून बघणार आहोत. .NET 8 मध्ये फर्स्ट वेब एपीआयचा प्रोजेक्ट क्रिएट करणार आहोत. त्यानंतर रन करणार, त्यानंतर टेस्ट करणार. कशाने? युजिंग स्वॅगर अँड युजिंग पोस्टमॅन दोन्ही मेथडने आपण काय करणार आहोत, हा प्रोजेक्ट टेस्ट करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. सो व्हॉट इज वेब एपीआय? वेब एपीआय म्हणजे एक कम्युनिकेशन ब्रिज आहे सर्व्हर आणि क्लायंट मधला, बरोबर. फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वरती तुम्ही जेव्हा ऑर्डर करतात तेव्हा बॅकएंडला ती ऑर्डर काय होते, स्टोअर होते डेटाबेस मध्ये. बट आता तुम्ही जर बघितलं फ्लिपकार्टचा ऍप पण आहे. ऍप वरती जर तुम्ही ऑर्डर केली ती तुमच्या डेस्कटॉप वरती म्हणजेच लॅपटॉप वरती पण दिसते आणि सेम ऑर्डर इकडे पण दिसते ऍप मध्ये. ते पॉसिबल होते थ्रू द वेब एपीआय. सो वेब एपीआय काय करतात, एका सेंट्रलाइज डेटाबेस मध्ये त्या ऑर्डर स्टोअर होतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथे पण ती सर्व्हिस वापरलेली आहे म्हणजेच आपल्या ऍप मध्ये आणि डेस्कटॉप वरती दोन्हीकडे आपल्याला काय दिसतं, सेम ऑर्डर्स दिसतात, सेम कार्ड दिसतात. जर तुम्ही ऍड टू कार्ट जरी एखादी वस्तू केली तरी ती तुम्हाला सेम रिफ्लेक्ट होणार, मोबाईल वरती पण आणि ऍप वेबसाईट वरती पण. हे झालं एक एक्झाम्पल. आता सिंपल डेफिनेशन काय असेल, सपोज जर कोणी इंटरव्ह्यू देत असेल आणि इंटरव्ह्यू मध्ये जर विचारलं की व्हॉट इज वेब एपीआय, तर इंटरव्ह्यू साठी ही डेफिनेशन आहे. आता मी ती सांगतो तुम्हाला. वेब एपीआय इज अ फ्रेमवर्क दॅट अलाउज कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर युजिंग द HTTP प्रोटोकॉल. हे एक सिंपल डेफिनेशन तुम्ही सांगू शकता, किंवा सिंपल असं सांगू शकतात की वेब एपीआय इज अ कम्युनिकेशन ब्रिज बिटवीन टू ऍप्लिकेशन्स. राईट. जर याचा यूज विचारलं तर ते काय करतात, डेटा एक्सचेंज करण्याचं काम करतात. कशा थ्रू? एक तर जेसन थ्रू किंवा XML थ्रू. बट पूर्ण मॉडर्न ऍप्लिकेशन्स मध्ये काय यूज करतात, जेसन यूज करतात. ओके. चला तर आता आपण प्रोजेक्ट क्रिएट करूयात. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी मी काय ओपन करतो, व्हिज्युअल स्टुडिओ. व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इकडे दिसेल क्रिएट न्यू प्रोजेक्ट. क्रिएट न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इकडे सर्च करायचं आहे वेब एपीआय. वेब एपीआय. ओके. वेब एपीआय सिलेक्ट करा. ASP.NET कोर वेब एपीआय आणि सिलेक्ट करून नेक्स्ट केलं. नेक्स्ट आपलं फर्स्ट वेब एपीआय म्हणून आपण नाव देतोय फर्स्ट वेब एपीआय. राईट. लोकेशन तुमच्या आवडीनुसार कुठेही लोकेशन ठेवा. मी आता सध्या सी ड्राईव्ह मध्ये कोड विथ ऋषिकेश या नावाने एक फोल्डर क्रिएट केलंय आणि त्यामध्ये प्रोजेक्ट नावाचं फोल्डर क्रिएटेड आहे, बरोबर. नेक्स्ट. त्यानंतर आपलं फ्रेमवर्क आहे .NET 8. बाकीच्या सेटिंग्स डिफॉल्ट ठेवा. कुठेही क्लिक न करता आपण काय करणार, डायरेक्ट क्रिएट वरती क्लिक करणार आहोत. आता प्रोजेक्ट क्रिएट होतोय. प्रोजेक्ट क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला काय दिसतंय, सोल्युशन एक्सप्लोरर. सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये काय दिसतंय बघा, आपल्याला program.cs दिसतंय, वेदर फॉरकास्ट आहे, त्यानंतर ऍप सेटिंग आहे, कंट्रोलर आहे. इथे एक कंट्रोलर ऍड आहे जो बाय डिफॉल्ट कंट्रोलर येतो ज्यावेळेस आपण वेब एपीआय क्रिएट करतो. बट आपण काय करणार आहोत, आता नवीन वेब एपीआय क्रिएट करणार आहोत. ओके. त्यासाठी आपण काय करणार, राईट क्लिक करणार, ऍड करणार, कंट्रोलर वरती सिलेक्ट करणार. त्यानंतर इकडे एपीआय सिलेक्ट करणार. एम्प्टी एपीआय काय करणार, एपीआय कंट्रोलर एम्प्टी. हा असा एम्प्टी कंट्रोलर आपण टाकणार आहोत. आता हे व्हॅल्यूज नाव काय आहे, डिफॉल्ट आहे. आता इथे मी काय करतोय, मला काय द्यायचंय, स्टुडंट नाव द्यायचंय. ओके. हा काय आहे, स्टुडंट कंट्रोलर. आता आपण एक छोटासा स्टुडंट साठीचा प्रोजेक्ट क्रिएट करूयात. ओके. जिथे स्टुडंटच्या डिटेल काय होतील, घेतल्या जातील आणि त्यानंतर त्या डिस्प्ले केल्या जातील असं, बरोबर. आता स्टुडंट कंट्रोलर क्रिएट केला, पण आपल्याला काय लागेल, एक मॉडेल लागेल ज्या थ्रू आपल्याला डेटा ऍड करता येईल आणि डिस्प्ले करता येईल. एक मॉडेल नावाचं फोल्डर क्रिएट करतो मी. त्यानंतर इकडे आपण एक क्लास ऍड करणार आहोत, न्यू आयटम स्टुडंट स्टुडंट डिटेल्स असं नाव देतोय मी त्याला. त्यानंतर ऍड करतोय, बरोबर. आता या क्लासमध्ये काय घेणार आपण, प्रॉपर्टीज घेणार, बरोबर.
जर तुम्ही इथे प्रॉप टाईप करून टॅब बटन जर क्लिक केलं तर आपल्याला काय फील्ड तयार होते. मला आयडी पाहिजे, बरोबर. सपोज आता इथे मी प्रॉपर्टीचं नाव काय देतो, आयडी, इंटिजर आयडी घेतला. त्यानंतर परत मला एक प्रॉपर्टी ऍड करायची आहे. तिच्यामध्ये काय असणार आहे, स्ट्रिंग फुल नेम टाकतो मी इकडे, फुल नेम, बरोबर. त्यानंतर आपल्याला दुसरं प्रॉपर्टी घ्यायची आहे, ती आहे सपोज इंटिजरच घेऊयात आपण. ती इंटिजर मध्ये काय असेल, एज घेऊयात. ओके, आणि अजून एक फील्ड ऍड करूयात, ती असेल त्याची सिटी. ओके, स्ट्रिंग सिटी, बरोबर. आता स्टुडंटच्या कोणत्या कोणत्या डिटेल्स घेतोय आपण, स्टुडंटचं नाव, एज आणि सिटी, बरोबर. या 3 गोष्टी घेतोय. आता स्टुडंट कंट्रोलर मध्ये येऊयात. त्यानंतर इकडे घेऊयात आपण पब्लिक आय ऍक्शन रिझल्ट पोस्ट मेथड घेतोय मी. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे HTTP पोस्ट घ्यावा लागेल, राईट. इथे HTTP पोस्ट घेतलं. त्यानंतर आता आपण काय नाव दिलं मॉडेलला, स्टुडंट डिटेल्स नाव दिलंय, स्टुडंट डिटेल्स, आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. त्यानंतर रिटर्न करायचं आहे आपल्याला. आता मी इथे रिटर्न काय करतोय बघा, रिटर्न स्टुडंट डिटेल्स, रिटर्न ओके स्टुडंट डिटेल्सच रिटर्न करतोय मी. ओके, म्हणजे ज्या स्टुडंट डिटेल्स आपल्याला पोस्टमॅन मधून किंवा स्वॅगर मधून येणार, त्याच आपण काय करणार, रिटर्न करणार. ओके, प्रोजेक्ट रन करून चेक करूयात आपण एकदा. प्रोजेक्ट रन झाला आहे. त्यानंतर इथे आपण ट्रायचं ऑप्शन आहे, यालाच काय म्हणतात, स्वॅगर. इथून तुम्ही एपीआय टेस्ट करू शकता, बरोबर. एपीआय स्लॅश स्टुडंट, त्यानंतर ट्राय इट आउट वरती क्लिक केलं. आयडी काय टाकतोय आपण, सध्या 1 टाकूयात. त्यानंतर नाव टाकतोय मी ऋषिकेश, आणि एज टाकतोय सपोज 28. त्यानंतर सिटी टाकतोय नाशिक, राईट. आता एक्झिक्यूट वरती क्लिक करतोय मी. तर आपल्याला बघा रिटर्न मध्ये काय आला, सेम रिस्पॉन्स आलाय. कारण आपण काय रिटर्न केलेलं आहे, सेम रिस्पॉन्स रिटर्न केलेला आहे, बरोबर. आता इथे डिबगर लावून जर चेक करायचं असेल तर कसं करणार, इथे सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि डिबगर आता लागलेलं आहे. परत काय करणार आपण, आपल्या स्वॅगर मध्ये येणार आणि एक्झिक्यूट वरती क्लिक करणार, बरोबर. आला इथे. आता इथे जर तुम्ही होवर केलं तर तुम्हाला इथे डिटेल्स दिसतील, बरोबर. एज 28, सिटी नाशिक, फुल नेम ऋषिकेश, आयडी 1. सो इकडे आपण कंटिन्यू करूयात. म्हणजे आपल्याला लक्षात आलं आहे की हा एक जेसन फॉर्मॅट आहे, बरोबर. आता हे झालं पोस्ट साठी. आता गेट साठी काय येणार, सेपरेट HTTP गेट मेथड येणार. त्यानंतर पब्लिक आय ऍक्शन रिझल्ट गेट मेथड. इथे आपण गेट घेतलाय, बट गेट मध्ये काय लागेल, रिटर्न करायचं तर इथे डेटा लागेल. आपल्याकडे डेटा आहे का सध्या, काहीच, कारण आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीज केलेली नाहीये. त्यासाठी आपण काय करणार आहोत, डेटा इथे सिंपल एक स्टुडंटचा डेटा घेऊन टाकूयात. आता याच्यासाठी काय करावं लागणार, मला एक स्टुडंट व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. त्या स्टुडंट व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, एक लिस्ट घेतो. लिस्ट कसली असेल, फक्त स्ट्रिंग असतील त्याच्यामध्ये. म्हणजे आपण स्टुडंटचे नाव काय करूयात, रिटर्न करूयात. नेम टाईप करतोय आता मी इकडे, सपोज अमोल, त्यानंतर अमित, त्यानंतर राहुल, राईट. आता हे 3 नाव आपण काय करतोय, रिटर्न करतोय. आता रिटर्न कसे करणार, इथे सेम जसं वरती आपण केलं होतं, रिटर्न ओके. त्यानंतर इथे टाकणार आपण स्टुडंट, बरोबर, आणि सेमिकॉलन. हा झाला आपला एपीआय क्रिएट. सर्व्हर रिस्टार्ट केलं. त्यानंतर आता स्टुडंट वरती जर क्लिक केलं आणि इथे गेट मेथड कॉल करतोय मी, ट्राय इट आउट, एक्झिक्यूट केलं तर बघा, अमोल, अमित, राहुल आली लिस्ट आपल्याला, बरोबर. तर आता याला पोस्टमॅन मधून कसं ओपन करायचं आणि कसा टेस्ट करायचं हे आपण पोस्टमॅन मध्ये जाऊन चेक करूयात. पोस्टमॅन मध्ये काय करणार आहोत आपण, न्यू वरती क्लिक करणार आणि HTTP वरती क्लिक करणार, बरोबर. आता न्यू रिक्वेस्ट आलाय आपल्याला. न्यू रिक्वेस्ट वरती आल्याच्या नंतर आपण काय करणार, इथे बघा
तुम्हाला जर रिक्वेस्ट URL दिसत असेल तर ही आहे आपली काय रिक्वेस्ट URL. ही रिक्वेस्ट URL कॉपी करा. त्यानंतर पोस्टमॅन मध्ये या आणि इथे पेस्ट करा. तर सध्या रिक्वेस्ट गेट आहे म्हणून आपण गेट ऑलरेडी इथे गेटच सिलेक्टेड आहे आणि डायरेक्टली काय करतोय सेंड करतोय. बरोबर. जेसन काय झालंय रिटर्न झालंय. बरोबर. ही काय एक लिस्ट आहे. अमोल, अमित, राहुल ही लिस्ट आपल्याला काय झाली रिटर्न भेटली. त्यानंतर जर पोस्ट करायचं असेल तर पोस्ट साठी काय आहे नवीन URL वरती क्लिक केलं. सो इथे आपण आता पोस्ट मेथड घेऊयात. पोस्ट मेथड घेण्यासाठी काय करणार आहोत सेम रिक्वेस्ट URL कॉपी करा. त्यानंतर पोस्टमॅन मध्ये या रिक्वेस्ट URL टाका. त्यानंतर बॉडी वरती सिलेक्ट करा कारण आपण पोस्ट करतोय. बरोबर. मग पोस्ट सिलेक्ट करा. बॉडी वरती आलं रॉ सिलेक्ट केलं. रॉ मध्ये आता काय जेसन टाकायचं आपल्याला इकडे. बरोबर. आता जेसन कुठे आपला ऑलरेडी आपण जेसन बनवलेला आहे. हा कॉपी करणार जेसन. राईट क्लिक कॉपी. त्यानंतर पोस्टमॅन मध्ये येऊन काय करणार आपण पेस्ट करणार. बरोबर. आता सेम जेसन काय झालं पाहिजे आपल्याला रिटर्न मिळालं पाहिजे पोस्टमॅन मधून पण. बरोबर. त्यानंतर ऑलरेडी आपण डिबगर लावलाय म्हणून प्रोजेक्ट मध्ये आला डिबगर. त्यानंतर इथे कंटिन्यू केलं सेम जेसन काय झालं आपल्याला रिटर्न झालंय. बरोबर. आता जर सपोज तुम्हाला इथे व्हॅल्यू काय पाहिजे असेल चेंज करून पाहिजे असेल तर त्यासाठी इथे आपण काय करणार आपण नेम काय करूयात चेंज करून पाठवूयात. ओके. कोड विथ ऋषिकेश हे नाव मी स्टॅटिक टाकतोय आणि रिटर्न करतोय. ओके. प्रोजेक्ट स्टॉप करतो. प्रोजेक्ट रन करतो परत एकदा. त्यानंतर पोस्टमॅन मध्ये जाऊन आपण काय करतोय सेंड वरती क्लिक करतोय. डिबगर लावलेलं आहे म्हणून कोड मध्ये आला. कंटिन्यू केला. हे बघा. ओके. आलं लक्षात. हे झाले आता पोस्ट आणि गेटचा API. सो आपले दोन API तयार झाले आहे. एक पोस्ट आणि एक गेट. दोन्ही API आपण स्वॅगर आणि पोस्टमॅन दोघांमधून पण टेस्ट केलेलं आहे. बरोबर. आता नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे हे कमेंट करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे झाले आपले दोन API. दोन्ही API आपण पोस्टमॅन आणि स्वॅगर मध्ये दोन्हीकडे टेस्ट केलेले आहेत. परफेक्टली वर्किंग आहेत. त्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SQL कनेक्टिव्हिटी. SQL कनेक्शन करणार. त्यानंतर जे काही आपल्या उरलेल्या दोन मेथड्स आहेत पुट आणि डिलीट त्या दोन्ही मेथड पण आपण चेक करणार. तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जय शिवराय मित्रांनो.